की जय. ऐसी हो या निज प्राप्ती आयुष्य पाहिजे संग संग. वा 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 वा. त्याचे निसांगे विशेष हे परमार्थी अधिकारी. या नागपरात आपल्याला सांगू लागलेले बाबांनो, ही जर आपल्याला प्राप्ती पाहिजे तर आपण काय करा, अगोदर संतांची संगती करा आणि संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर हे परमार्थाची प्राप्ती आपल्याला होते. देवाची प्राप्ती या संतांच्या संगतीमध्ये होते. अशा प्रकारचा नागपरात सांगू लागली. परमानंद नित्य तृप्ता ऐसिया गुरुपासी. वा 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 वा. अरे नागपरात आपल्याला पुन्हा सांगायला लागले ते हे जे असणारी प्राप्ती. हॅलो, मोटरसायकल कोणाची होती? आडा हॅलो. हे प्राप्ती आपल्याला ते मोटरसायकल काढा. होती. उचलायची पाळी आली, उचलायची. या शब्दानं या मुखानं आपल्याला काय करायचं ते कोणाची गाडी आणि या मुखानं आपल्याला काय करायचं ते करता येतं. इकडे बसलेल्या पैकी असतील काढा. तोंडानं रामनामाचं स्मरण करायचंय का शब्दाच्या डोंगरामध्ये मोळ्या तोडायला जायचंय हे आपलं आपण ठरवलं. आणि याच्या करता आपल्याला काय पाहिजे, सद्गुरूचा त्या ठिकाणी प्रसाद पाहिजे, सद्गुरूचं मार्गदर्शन पाहिजे. तर या ठिकाणी या सगळ्या गोष्टी परमार्थाच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी घडल्या जातात. अशा प्रकारचं नाथ महाराज आपल्याला पुन्हा सांगू लागले. या प्रत्यक्षात नाथमारा सांगायला लागलेले तो किंवा आपल्याला वेदाचं ज्ञान आहे. वेदाचं ज्ञान, हे वेदाचं ज्ञान गुरुची कृपा जर आपल्यावर झाली तर ते वेदाचं ज्ञान सुद्धा तिथं नित्य ठरलं जातं. पण त्याला गुरु बी उपदेश करणारा पाहिजे, उपदेश करणारा. नाहीतर गुरु आपला असावा का ₹1.25 दिला बाई मी गुरु केला. असला गुरु आपल्याला काय शिकवेल, कारण त्याला जर त्याच्या जीवनाचा कळना तर आपल्याला काय सांगावं त्यानं. त्याच्या करता सद्गुरु पाहिजे. हे अशा प्रकारच्या नाथमारा सांगू लागली. अनुलक्षिता चैतन्य घन परमानंदी मूर्छा पण श्रीराम कृपा पावली पूर्ण हे विमान विसरली. आता त्या ठिकाणी असणार या काराची अवस्था कशी झालेली होती की तिला जो देहाचा अभिमान झालेला होता, देहाचा अभिमान. पण रामानं त्या ठिकाणी आता पूर्ण बोध ताराला त्या ठिकाणी केला आणि तो बोध केल्यानंतर हे तारा त्या ठिकाणी असणार देहाचा अभिमान विसरलेली होती. ऐकून श्रीरामाचे वचन तारा विसरली देहाभिमान. हर्ष घालो निलो टांगण श्रीरामचरण असं त्यावेळेस हे तारानं रामाचं बोलणं ऐकलं, उपदेश ऐकला. देहाचा अभिमान त्या ठिकाणी असणार विसरून गेली आणि त्या ठिकाणी गेलो रामाचे पाय धरले, रामाला नमस्कार केला. हे अशा प्रकारचं कार्य तारानं त्या ठिकाणी केलेलं होतं. वाणीने सांगितले आपण ब्रह्मी ब्रह्मभूत श्रीराम वचन हे माझं पावलिनी जखून ब्रह्म परिपूर्ण श्रीराम. त्या तारानं विचार केला की वालीनं जे मला सांगितलं होतं की राम हे पूर्ण ब्रह्म येतं, हे आता मला कळालं. आतापर्यंत मला त्याची आठवण नव्हती, आज भरोसा नव्हता. पण त्या ठिकाणी वाणीनं सांगितलेल्या शब्दाची आठवण हे ताराला त्या ठिकाणी पुन्हा झालेली होती. तारा प्रभोचे श्रीराम वचन
केलेला उपदेश सुग्रीवानं त्या ठिकाणी ऐकला आणि सुग्रीव आपलं देह भान विसरून शिनी गेलेला होता आणि मग त्या राम पूर्ण ब्रह्म या हे खात्री त्या ठिकाणी असताना सुग्रीवाला पटलेली होती. ऐकोनी श्रीराम वचन युक्ती तारा सुग्रीव तू कसरीती भोगा झाली अति प्रीती विकल्प सिद्धी त्याला आता हे जे असताना हरिभक्तपरायण ते तारानं सावता महाराज ऐकलं आणि त्यांच्या मनामध्ये त्या ताराच्या मनामध्ये जो काही विकल्प होता विकल्प तो विकल्प त्या ठिकाणी नाही साधला. हरिभक्तपरायण पूर्वजीय त्या संभाजी महाराज पटेल ख्याती त्या ठिकाणी झालेली होती. गौंधरा